नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी धुलीखेल इथं पार पडलेल्या 7व्या आशियाई आणि आंतरराष्ट्रीय संवाद चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवलाय। या स्पर्धेत भारताकडून एकूण 71 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये महाराष्ट्रातील 24 खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 15 कांस्य पदकांची कमाई केली। विविध राज्यातील खेळाडूंच्या एकत्रित कामगिरीमुळे भारताने या आशियाई स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली। स्पर्धेनंतर विजयी खेळाडू पनवेलमध्ये दाखल होताच खांदा कॉलनी येथील सीकेटी मैत कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। त्यानंतर खेळाडूंची शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत नागरिक, क्रीडाप्रेमी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत खेळाडूंचा उत्साह वाढवला। महाराष्ट्राच्या गार्गी कुलकर्णी आणि अंजली चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावत राज्याचा गौरव वाढवलाय। इतर खेळाडूंनी देखील रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी केली। माझं नाव गार्गी कुलकर्णी आहे आणि जसं की आता सरांनी सांगितलं माझ्या वेटचा प्रॉब्लेम झाला होता, तरी पण माझ्या तेव्हाच डोक्यात होतं की आता जी मॅच खेळणार त्यात गोल्ड आणायचंच आहे। एवढ्या लांब येणं सोपं नव्हतं आणि त्यात एअरपोर्टवरून सगळं फ्लाईट वगैरे घेऊन सोपं नव्हतं येणं। एवढ्या लांब आल्यामुळं गोल्ड आणायचंच होतं, हेच होतं डोक्यात आणि मॅच खेळून गोल्ड आणलं ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याच्यासाठी खूप प्राऊड फील करते। आता गोल्ड मेडल मिळाल्यावरती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिलेक्ट होणार आहे आणि जर झाले तर तिकडे पण गोल्ड आणणार आणि माझ्या आई बाबांचं, राहुल सरांचं, भूपेंद्र सरांचं आणि सुहास सरांचं नाव खूप वरती करणार। बस, थँक्यू। नेपाळ येथे 7वी आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा काठमांडू युनिव्हर्सिटी या ठिकाणी पार पाडण्यात आली। सदर आंतरराष्ट्रीय आणि एशियाई स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, चायनीज तायपे, न्यूझीलँड, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, हाँगकाँग आदी अशा विविध भारत देशातल्या आणि भारतच्या आशिया खंडामध्ये असलेल्या अनेक जवळपास 11 ते 12 देशांनी सदर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता। भारत देशातून जवळपास 71 खेळाडूंची या ठिकाणी निवड झालेली होती। सदर एशियन स्पर्धा ही इतकी टफ स्पर्धा आहे की प्रत्येक देशातून एका वेट कॅटेगरीमध्ये फक्त 2 खेळाडूंची त्या ठिकाणी निवड होते। एवढं कठीण त्या ठिकाणी सिलेक्शन आहे आणि मला गर्व वाटतो की आमच्या पनवेल रायगड जिल्ह्यातील त्यामध्ये 7 विद्यार्थी होते, 7 खेळाडू होते। तसेच महाराष्ट्रातून एकूण 24 खेळाडू त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि त्या 24 खेळाडूंनी या ठिकाणी 2 सिल्वर, 4 ब्रॉन्झ मेडल, 7 सिल्वर मेडल, 2 गोल्ड, 7 सिल्वर आणि 15 ब्रॉन्झ मेडल मिळवले। तसेच समस्त भारत देशातील 71 खेळाडूंनी दैदिप्यमान असं उत्कृष्ट प्रदर्शन करत एशियन चॅम्पियनशिप मध्ये 2ऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावण्याचा मान या ठिकाणी मिळवला। याबद्दल भारतातील सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मी अभिनंदन व्यक्त करतो। आणि आज सकाळीच आम्ही मुंबई एअरपोर्टला साधारणतः 11:30 पावणे 12ला फ्लाईट उतरली आणि त्यानंतर मग आम्ही या ठिकाणी पनवेलला आलो। खरं तर गेली 2005-06 पासून या सीकेटी महाविद्यालयामध्ये ग्राउंडवर मी मार्शल आर्टची ॲक्टिव्हिटी घेतो। शेकडो विद्यार्थी या ठिकाणी आपल्या इथून तयार झाले, काही पोलीस स्टेशन, काही आर्मी, काही मेडिकल, फार्मा, काही बिझनेसमध्ये गेले, विविध ठिकाणी आपले विद्यार्थी आहेत। परंतु गेली अनेक वर्षे माझ्या मनामध्ये एक गोष्ट दडलेली होती की फक्त जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नाही खेळायचं, तर आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय, आशिया आणि वर्ल्ड लेवलपर्यंत घेऊन जायचं। ही माझ्या मनामध्ये दरवर्षी असलेली भावना मी मुलांसोबत त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायचो, त्यांना व्यक्त करायचो। परंतु अनेक विद्यार्थी येतात जातात, परंतु हे जे खेळाडू आज विजयी झालेले आहेत त्या खेळाडूंनी अनेक वर्ष सतत मेहनत करत त्यांनी आज या ठिकाणी आशियाई स्पर्धेमध्ये त्यांचं निवड झाली आणि नुसतीच निवड नाही झाली तर त्यांनी त्या ठिकाणी भारत देशाचा ध्वज हा पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर देखील
त्यांनी त्या ठिकाणी फडकवला आणि आपल्या देशाचं नाव हे जागतिक पटलावर त्या ठिकाणी कोरलं। यासाठी मी माझ्या खेळाडूंचं, सर्व भारत देशाचे कोच, सवात असोसिएशनचे कोच माननीय सुहास दाहिंजे सर, तसेच माझे पंचमित्र राहुल पवार, इतर सुशांत पोळ आणि धनेशा शिंगोटे, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। कारण की भारत देशातले खेळाडू या ठिकाणी इतके जबरदस्त पद्धतीने इतर देशातील खेळाडूंना त्या ठिकाणी तोंड देत होते। आणि जसं मगाशी पवार सरांनी सांगितलं की क्लायमेटिक चेंज त्या ठिकाणी खूप जास्त होत होता, मध्येच पाऊस, थंडी होत होती आणि खेळाडू म्हटलं, फाईट म्हटलं की त्या ठिकाणी योग्य वेळी आपल्याला त्या ठिकाणी जेवताही येत नाही, कारण की कधी आपली फाईट येईल हे माहीत नसतं आणि ते वेट करावं लागतं। आणि आपली जी सवात ही स्पर्धा आहे, सवात म्हणजे हा फ्रान्स मधला गेम आहे। फ्रान्समध्ये सवातला ओल्ड शूज असं म्हणतात, म्हणजे एन्शियंट, म्हणजे खूप शेकडो वर्षापूर्वी त्या ठिकाणचे जे वॉरियर होते, राजाचे रक्षक होते किंवा सैनिक होते, ते त्या शूजला पुढे नाईफ लावून ते त्या ठिकाणी युद्धात फाईट खेळायचे। आता ते चालत नाही। प्रत्येक देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, रूल्स आहेत, ह्युमन लॉज आहेत, राईट्स आहेत। त्यामुळे शूजच्या पुढचा नाईफ हा काढून टाकला, फक्त शूज असतो, तो सॉफ्ट शूज असतो, मॅट शूज, आणि तो शूज घालून तो खेळाडू त्या ठिकाणी खेळतो। सवात हा गेम इतका वेगळा आहे की मी 2005 पासून कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, तायक्वांडो, कुंफू अशा अनेक खेळामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेला आहे। परंतु सवात हा गेम वेगळा कसा आहे इतर मार्शल आर्ट पेक्षा, तर त्याच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते लाईट्स आहेत आणि हार्ड कॉन्टॅक्ट, अशा दोन पार्ट मध्ये, असॉ आणि कॉम्बॅक्ट या दोन स्टाईल मध्ये फाईट होते। असॉ मध्ये आणि कॉम्बॅक्ट मध्ये इतर खेळांपेक्षा वेगळं असं सवात मध्ये आहे की त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला स्किल दाखवावी लागते। फक्त तुम्ही किती किक मारल्या, किती पंच मारले याला महत्व नाही, तर त्या किती कॉम्बिनेशनने मारल्या याला जास्त महत्व आहे। म्हणजे स्किलला या खेळामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे। त्यामुळे हा सवात खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा दिसतो आणि त्या खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी अतिशय सुंदर हे संपादन करत या ठिकाणी आले। त्यामुळे माझ्या मनात अनेक वर्ष जी एक भावना होती की ज्या दिवशी माझे खेळाडू देशाचा ध्वज आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जातील, त्यावेळेस मी खांदा कॉलनीतून, पनवेल मधून त्यांची मिरवणूक काढेल, आपला देश फडकवत, देशाचा झेंडा आपल्या हातात घेऊन तो मिरवत आम्ही या ठिकाणी आमच्या खेळाडूंची या ठिकाणी मिरवणूक काढली, त्यांचं स्वागत केलं पुष्पसुमनांनी आणि हार घालून त्यांचं स्वागत केलं। आणि ही आमची यशाची पायरी इथे थांबत नाही, तर सप्टेंबर महिन्यामध्ये 2026 ला फ्रान्स येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे आणि या वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी आता आम्ही या ठिकाणी तयारी करणार आहोत, अजून कंबर कसणार आहोत, अजून घाम गाळणार आहोत, अजून जास्त जोमाने प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून आता आशिया खंडामध्ये आपली काय नाव, गार्गी कुलकर्णी, हिला मी विनंती करतो तिने स्टेजवर यायचं आहे, तिला त्या ठिकाणी सुवर्ण पदक मिळालेलं आहे। सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करायचं आहे। तर या ठिकाणी जे जे विद्यार्थी विजयी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांवर आमचं खूप जास्त आता फोकस असणार आहे, कारण की आशिया स्पर्धामध्ये आता झेंडा आपल्या भारत देशाचा पहिला, दुसरा, तिसरा स्थानावर आला, परंतु आता येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जगाच्या पटलावर आपल्या देशाचा झेंडा उंचावताना आणि तो पाहताना, त्या झेंड्याला सल्यूट करताना आणि गर्वाने छाती आणि मन भरून येताना आम्हाला कोच, ऍज अ कोच आम्हाला पाहायचं आहे, आमच्या खेळाडूंना मोठं होताना पाहायचं आहे। एवढीच माझी मनीषा या ठिकाणी मी व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय।